चीफ जस्टिस के ऑफिस से उन्होंने कहा विद रेफरेंस टू अफॉरमेंशन सब्जेक्ट आई एम डायरेक्टेड टू इन्फॉर्म यू दैट ही मे सीक रिलीफ फ्रॉम द अप्रोप्रिएट फोरम बाय इंस्टीट्यूटिंग अप्रोप्रिएट प्रोसीडिंग्स। तो अभी ये उन्होंने वैसा कहा है और इस पे अभी नेक्स्ट हियरिंग में हम लोग चीफ जस्टिस के साथ में रखेंगे कि पुलिस ने ज्यादती की है, जो पेटिशनर को सताने का काम किया है, वो हम लोग कोर्ट के सामने रखेंगे और कोर्ट उसका फैसला करेगा। साथ ही साथ अभी जो प्रेस कॉन्फ्रेंस का ये मानना ये हमारा ये है कि जो हिसाब से हम लोगों ने अभी जो प्रोसीडिंग्स हमारी है 20 जनवरी को हमारी हियरिंग है, नेक्स्ट हियरिंग, और उसमें हम लोग आगे की कार्रवाई हम लोग शुरू करेंगे। पेटिशन हमारी एडमिट हो गई है, आगे हमें आर्गूमेंट करना है और हमारे पास काफ़ी डिसीजन है गुजरात हाईकोर्ट के, मध्य प्रदेश हाईकोर्ट के और सुप्रीम कोर्ट का भी एक डिसीजन है कि अजान जो है ये एक नॉइज नहीं है, ये एक साउंड है, मेलोडियस साउंड है और मेलोडियस साउंड से कोई पोल्यूशन नहीं होता, न्यूज़ पोल्यूशन। और नॉइज पोल्यूशन अगर होता है तो कोई ड्रम बीट से होता है, कुछ बजाने से होता है, ये तो ह्यूमन वॉल्यूम है, जबान से बोलना है, तो वो उसमें नहीं गिना जाता, वो हम लोग प्रूव करेंगे। तो अभी हम लोग अचानकपणे सरकारने लाऊडस्पीकर बंदी जाहीर केली आणि नॉइज पोल्युशन रूल्समध्ये तसं नाही आहे। ते डेसिबल्स असेल 55 याच्या खाली जर असेल तर ते अलाउड आहे, पण तरी पण सरकारने अचानकपणे हे यावर्षी सुरू केलेलं आहे लाऊडस्पीकर बॅन आणि त्याने सगळे प्रास्तरावरून ते काढलेलं आहे। मी तुम्हाला आकडे सांगितलेलं आहे अगोदर, त्याच्या अनुषंगाने 8 भंगे काढले आहेत। त्याच्यामध्ये मशिदीचे 1149, मंदिराचे 48, चर्चचे 10, गुरुद्वाराचे 4 आणि दुसरे 147 असे भोंगे काढले आहेत। आणि भोंग्यांमुळे लोकांना त्रास होतो असं पेटिशनरचा हेतू होता, तसं त्यांनी सरकारने डिसिजन दिलं आहे जानेवारी 2025मध्ये। तर आम्ही जुलैला आमची पेटिशन सबमिट केले, त्याच्यामध्ये 24 मशिदी आहेत पूर्ण मुंबईचे, त्याच्यामध्ये ते भोंग्याचं परमिशन व्हावं, मशीदमध्ये नमाज व्हावी व त्याच्या अनुषंगाने जे भोंगे आहेत, आजान आहेत ते होऊन द्यावं, त्याकरिता आम्ही पेटिशन टाकलं आहे। आता 9 डिसेंबरला आमची दुसरी सुनावणी झालेली आहे, 20 जानेवारीला तिसरी सुनावणी आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही आमचे पॉईंट्स माननीय न्यायाधीशासमोर ठेवून आम्ही आमचा हेतू साध्य करून आम्ही लाऊडस्पीकर सगळ्या प्रस्तावावरून परत लावण्यासाठी प्रयत्न करू, अशी आम्ही प्रयत्न करत आहोत। आता तुमची मुख्य भूमिका काय असणार आहे आणि आता नेमकी मागणी काय आहे? अच्छा, आमची मागणी आहे की आम्ही आमचं कार्य कोर्टातून तर चालूच आहे आणि त्यानंतर जर कोर्टाने आम्हाला निर्णय दिला नाही, आम्हाला तसं निर्णय पाहिजे भोंग्यासाठी, तर आम्ही सुप्रीम कोर्टला जाऊ। आणि त्यानंतर काही जे संघटना आहे, जे पेटिशनर आहेत, ते त्यांनी सांगितले की आम्ही भूक हडताळ करू आझाद मैदानामध्ये, त्यांचे ते हे आहेत ते करू शकतात, त्यांना राईट्स आहेत, ते करून ते आपलं साध्य करू शकतात। सर, तुम्ही संविधान जिथं वाचन केलं, प्रस्तावना देखील वाचलीत आणि तो कोर्टचा निर्णय आहे, तर त्या निर्णयाला मग कुठलं तुम्ही चॅलेंज करणार का? आम्ही चॅलेंज करतो, म्हणजे कोर्टाने चॅलेंज करेल, कोर्टाने ना काय बारीक सारीक जे पॉईंट्स आहेत ते बघितले नाही, धार्मिक बाजू जे आमच्या इस्लामिक धर्मात आहे ते कन्सिडर केलेलं नाही, कारण जे पेटिशनर त्यावेळी होते त्यांनी ते रिलिजियस बाजू जी आहे, जी आमचे हेतू होतं ते त्याच्यामध्ये मांडले नाही, ते आम्ही ह्याच्यामध्ये मांडलेलं आहे आणि ते मांडलं। तुमच्या समाजावर